कारखाना अखेर राणा शिपिंग कंपनीकडे सुपूर्त. 400हून अधिक स्थानिकांना रोजगार, उद्योग पुनर्जीवनाला चालना. सोलापूर राजुरीतील गोविंद पर्व कारखाना अखेर राणा शिपिंग कंपनीकडे अधिकृतरित्या सुपूर्त करण्यात आला आहे. अनेक महिने चाललेल्या कायदेशीर व प्रशासकीय प्रक्रियेनंतर 17 जुलै 2025 रोजी सर्व कागदोपत्री व्यवहार पूर्ण करून कारखान्याचा ताबा राणा शिपिंग कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आला. या कारखान्याची स्थापना सेवानिवृत्त शिक्षक व आदिनाथ साखर कारखान्याचे माजी संचालक लालासाहेब जगताप यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कर्ज घेऊन केली होती. मात्र तांत्रिक अडचणी आणि अकार्यक्षम व्यवस्थापनामुळे कारखाना अल्पावधीतच बंद पडला. परिणामी जिल्हा बँकेचे कोट्यवधी रुपये थकीत राहिले होते. कर्ज वसुलीसाठी बँकेने राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाच्या NCLT मुंबई खंडपीठात याचिका दाखल केली होती. निकाल बँकेच्या बाजूने लागल्यानंतर नियुक्त रिझोल्यूशन प्रोफेशनलच्या देखरेखीखाली प्रक्रिया सुरू झाली. राणा शिपिंग कंपनीने निविदा प्रक्रियेत सहभाग घेऊन सर्व अटी पूर्ण करून कारखाना खरेदी केला. या विक्रीतून जिल्हा बँकेचे सुमारे रुपये 4.75 कोटी वसूल झाले आहेत. उर्वरित थकीत रकमेची वसुली संचालक मंडळाच्या वैयक्तिक मालमत्तेतून करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याचे समजते. श्री राणा सूर्यवंशी पूर्वी कंपनीशी संबंधित होते. त्यांना जाणीवपूर्वक दूर ठेवण्याचा प्रयत्न झाल्याचे बोलले जात असले तरी त्यांनी सातत्याने प्रयत्न करत हा कारखाना योग्य वेळी व न्यायमार्गाने ताब्यात घेतला. आता या कारखान्याचे संपूर्ण संचालन त्यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. राणा शिपिंग कंपनीने कारखाना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर परिसरातील नागरिकात आशादायक वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक पातळीवर 400 ते 500 रोजगारांच्या संधी निर्माण होणार असून उत्पादन प्रक्रियेतून निर्माण होणाऱ्या कच्च्या अवशिष्टांचा कार्यक्षम वापर करून प्लाय लाकूड विभाग उभारण्याची योजना आहे. यामुळे पूरक उद्योग, मूल्यवर्धन व ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. या यशस्वी हस्तांतरामुळे स्थानिक स्तरावर उद्योग पुनर्जीवनाचा नवा अध्याय सुरू झाला असून जिल्ह्यातील आर्थिक चक्राला नवसंजीवनी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.